जवळपास 91 लाख मतदार वगळण्यात आले होते। त्याचाही फटका टीएमसीला बसताना पाहायला मिळतो। मुस्लिम मतांमध्ये झालेलं विभाजन याचाही फटका टीएमसीला बसलेला आहे। केरळमध्ये कलांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळालंय आणि डाव्यांची सत्ता उलथवून लावत त्या ठिकाणी काँग्रेस सत्ता स्थापन करते। केरळमध्ये कलांमध्ये काँग्रेसला बहुमत आहे। 101 जागांसह काँग्रेस यूडीएफ आघाडी त्या ठिकाणी सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने चालली आहे। डाव्यांच्या एकमेव गडाला काँग्रेसने सुरुंग लावली। केरळची आकडेवारी काँग्रेस आघाडीला म्हणजे यूडीएफला 101 जागांची आघाडी, डाव्यांना एलडीएफला 38 जागांची आघाडी आणि भाजप एका जागी आघाडीवर। संध्याकाळी 6:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीच्या मुख्यालयामध्ये जाणार आहेत आणि विजयाचा जल्लोष या ठिकाणी केला जाणार आहे। संध्याकाळी 6:30 वाजता पंतप्रधान मोदी भाजपच्या मुख्यालयामध्ये जाणार। त्यानंतर कार्यकर्त्यांना ते संबोधित करतील। विजयाचा जल्लोष या ठिकाणी केला जाणार आहे। आसाम, पुदुचेरी याच्या बरोबरच सगळ्यात मोठं राज्य असलेल्या पश्चिम बंगालमध्ये सुद्धा भाजपचं तिथे सत्ता स्थापनेचं स्वप्न पूर्ण होतंय। 174 जागांवर या ठिकाणी भाजप संध्याकाळी सेलिब्रेशन केलं जाणार आहे। पंतप्रधान मोदी भाजपच्या मुख्यालयात पोहोचणार आहेत। त्यानंतर देशभरातल्या कार्यकर्त्यांना आणि पश्चिम बंगालमध्ये हा जो विजय मिळालेला आहे त्यासाठी ते संबोधित सुद्धा करतील। संध्याकाळी 6:30 वाजता पंतप्रधान मोदी भाजपच्या मुख्यालयात जाणार आहेत। सर्वात मोठा गड असलेल्या चेन्नईमध्ये डीएमकेची पीछेहाट पाहायला मिळते। चेन्नईतल्या सर्व 16 मतदारसंघांमध्ये डीएमकेची पिछाडी आहे। सगळ्यात मोठा गड चेन्नई हा डीएमकेचा। मात्र एक मोठी घडामोड तमिळनाडूतली ती म्हणजे स्टॅलिन पितापुत्र सुद्धा पिछाडीवर आहेत, तर अभिनेते विजय दोन्ही मतदारसंघांमधून आघाडीवर आहेत। तर अण्णा द्रमुकचे माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी आघाडीवर आहेत। पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आकडेवारी पाहूया। तामिळनाडूमध्ये आपण पाहतोय की तामिळनाडूमध्ये टीव्हीके हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला। 110 जागा मिळवून डीएमके या ठिकाणी 53 जागांवर तिसऱ्या नंबरचा पक्ष ठरलेला आहे। तर एआयडीएमके 71 जागांवर आणि तलपती विजय याचा टीव्हीके 110 जागांवर। तामिळनाडूतली ही आकडेवारी जिथे सत्ताधारी द्रमुक पक्ष तिसऱ्या स्थानी फेकला गेलेला आहे। अभिनेता विजय दोन्ही मतदारसंघांमधून आघाडीवर आहे। कलानुसार 4 राज्यांमध्ये मोठा उलटफेर झालेला आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे ते पश्चिम बंगाल। ममता बॅनर्जी यांचे सरकार इथून जाणार आणि भाजपचे येणार। तर कलांनुसार तामिळनाडूमध्ये सत्ताधारी स्टॅलिन यांना झटका बसलाय, टीव्हीके आघाडीवर आहे। तर कलांनुसार केरळमध्ये डावे जाणार आणि काँग्रेसला या ठिकाणी स्पष्ट बहुमत। तर कलानुसार पुदुचेरीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळतंय। तर 4 राज्यांमध्ये मोठा उलटफेर त्या ठिकाणी आपल्याला पाहता येतोय। दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये कर्नाटक नंतर आता केरळमध्ये काँग्रेसचं सरकार। तर केरळमध्ये आपण पाहतो काँग्रेस यूडीएफ 96 जागांवर आघाडीवर, डावे 43 आणि भाजप एकाच जागेवर आघाडीवर आहे। अर्थात केरळमध्ये भाजपला 12 जागा मिळण्याचा अंदाज होता, मात्र ते एका जागेवर या ठिकाणी आघाडीवर आहेत। तर काँग्रेसनं मात्र केरळमध्ये डाव्यांची सत्ता उलथवली आहे। तर आसाममधली ही आकडेवारी 95 जागांसह भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापनेच्या दिशेने त्या ठिकाणी पुढे वाटचाल। काँग्रेस 29 जागांची आघाडी। आसाममधलं हे सगळं चित्र आपण पाहतो आहोत। पुन्हा एकदा भाजप त्या ठिकाणी सत्ता स्थापन करणार हे या कलांचे आकडे तरी सांगतायत। तर